रुग्णालयात एक धक्कादायक गोष्ट घडलेली आहे. 89 वर्षीय महिलेला एका उंदराने चावा घेऊन त्याला रक्तबंबाळ करण्याची एक घटना घडलेली आहे. सध्या मी या रुग्णालयाच्या बाहेर उभी आहे. हा उंदीर रात्रभर या महिलेच्या हाताला चावत होता. सकाळी 5:30च्या सुमारास या महिलेचा मुलगा आल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ आयसीयू मध्ये असलेल्या डॉक्टरांना याची माहिती दिली आणि त्या महिलेला त्या झालेल्या जखमेवरती मलमपट्टी केली आहे. मात्र या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे तसेच त्यांचे पदाधिकारी यांनी या रुग्णालयात धडक डॉक्टरांना निलंबित करा अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. जर मंगळवारी 12 वाजेपर्यंत डॉक्टरांना निलंबित केलं नाही तर भव्य मोर्चा काढू असा इशाराही त्यांनी दिला आहे. संबंधित डॉक्टर यांच्याशी बातचीत केल्यानंतर डॉक्टर आणि नर्स यांची तात्काळ बदली केली आहे. त्यानंतर दुसऱ्या शासकीय रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले आहे आणि या चौकशीसाठी समिती स्थगित केली आहे. याबाबत महापौरांनी देखील आपली भूमिका स्पष्ट करत कारवाईची मागणी केली आहे. मिलिंद माटे काय सांगाल उंदराने चावा घेतलेला आहे, रक्तबंबाळ झालेला आहे, काय नक्की प्रकार होता? ऍक्च्युली सकाळी आलो होतो आईला इकडे बघायला, तर बेडशीट उचलून काढून बघितली, त्याच्यावरती उंदराने चावा घेतलेला होता. त्याच्यामुळे खूप रक्तस्राव पण झाला होता. तेव्हा मी डॉक्टरच्या नर्सला सांगितलं रक्तस्राव आहे म्हणून, तेव्हा त्याने ते बघितलं, तेव्हा समजलं की उंदराने चावा घेतलाय. खूप रक्तस्राव झाला. आई ऑलरेडी सिरियस होती, त्याच्यामधून हे प्रकार घडलाय. आता आईची तब्येत सिरियस जात आई 5 दिवस झाले व्हेंटिलेटरवरती. ट्रीटमेंट चांगली आहे, पण रात्रीच्या वेळी 10 ते 6 कोण नसतं युनिटमध्ये, तर पेशंटला बाहेर जायला सांगतात. त्यामुळे आतमध्ये पेशंट नर्स वगैरे बघतात नाही होतं याची आम्हाला आयडिया नसते. म्हणून मी सकाळी 5:15 उठून मुद्दाम बघायला आलो काय कंडिशन आहे. तेव्हा ही वस्तू समजली असं आहे म्हणून. तो पण नर्सला काय माहितीच नव्हतं की याच्यामध्ये असं झालेलं आहे म्हणून. तेच की याच्याकडे गव्हर्नमेंट लक्ष दिलं पाहिजे की आयसीयू मध्ये उंदीर वगैरे येणं, बाकी सगळे पेशंट असतात, ते सर्व गव्हर्नमेंटने काही हे केलं पाहिजे, बंदी केली पाहिजे. बघा, टेम्पो हॉस्पिटलमध्ये असे वारंवार घटना घडत आहेत. या ठिकाणी आज त्या बाईच्या बेडवर चढून आज उंदराने त्याला चावलंय, मोठी जखम झाली आहे, मोठं त्याला ब्लिडिंग झालंय. असं नेग्लिजन्स आहे. 4थ्या माळ्यावर विचार करा, उंदीर चिपटलाय 4थ्या माळ्यावर. या ठिकाणी वारंवार ते लोक पेस्ट कंट्रोल करतात असं त्यांचं म्हणणं आहे, आणि पेस्ट कंट्रोल या ठिकाणी झालेलंच नाही. सीसीटीव्ही फुटेज बंद आहे. या चादरीनं या ठिकाणी 2-2, 4-4 दिवस चादरी बदली होती. हे निग्लिजन्स आहे. तर म्हणून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र सेनेच्या वतीने आंदोलन छेडलंय आणि त्या डीनवर जे असतील तडवी त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, सस्पेन्शन ऑर्डर निघायला पाहिजे, आणि आयसीयूचे जे इंचार्ज आहेत त्यांना पण सस्पेन्शन ऑर्डर निघायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी त्यांनी सस्पेन्शन केलेलं आहे त्यांचं. आणि तडवींचं पण उद्या 12:30 आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलंय. तडवींचं पण सस्पेन्शन उद्या नाही झालं, त्यांच्या वरिष्ठांशी बोलणं झालंय. तर या ठिकाणी आणि जे संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची अशी लक्षात घ्या. आमदार खासदार या ठिकाणी झोपलेले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या हातात हे हॉस्पिटल आहे. कुठलंही नेग्लिजन्स नाही, या कारण या आमदारांचे स्वतःचे हॉस्पिटल आहेत, हे चालावे म्हणून या ठिकाणी सगळी दिशाभूल चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की या ठिकाणी नेग्लिजन्स आहे, तर तडवी सस्पेंड व्हायला पाहिजे. या ठिकाणी कठोरचे कठोर कारवाई व्हायला पाहिजे असं म्हणणं. वारंवार या रुग्णालयामध्ये अनेक प्रकार घडत असतात, कसं वाटतं? मी सांगतो का तुम्हाला, आमदारांचं लक्षच नाही. मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या, मोठ्या मोठ्या टेंडरच्या त्यांची लक्ष आहे, मोठे मोठे भवन बनत आहे. पण या ठिकाणी जे आरोग्य विभाग जे आहे, या ठिकाणी आरोग्याची यंत्रणा आहे, टोटली फेल झालंय. लक्षात घ्या. या ठिकाणी सामान्य लोक येतात, लक्षात घ्या. या ठिकाणी कुठले करोडपती लोक येत नाहीत. या ठिकाणी कुठली मशिनरी यांच्याकडे नाहीये. कुठलं काय झालं तर ताबडतोब या ठिकाणी शताब्दीला जा, सायन हॉस्पिटलला, जे हॉस्पिटलला असे रेफर करतात. म्हणजे यांची कुठलीच यांनी स्वीकारलेली नाही जबाबदारी. लक्षात घ्या. त्यामुळे आमदारांना आता जागे होण्याची वेळ आलेली आहे. सामान्य लोकांकडून तुम्ही फसवणूक वोटिंग करून घेता आणि त्यांच्यासाठी तुम्ही जर अशी सुविधा उपलब्ध करून देत असाल तर विटंबना आहे, त्यांची फसवणूक असा माझा आरोप. एक 87 वर्षाची सुहासिनी दामोदर माटेकर हे रुग्ण आपल्याकडे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन विथ सीओपीडी विथ कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर ह्या आजारासाठी ऍडमिट झालेले होते. आपल्या डॉक्टरांनी त्यांना इंट्युबेशन केलं होतं आणि पेशंटला व्हेंटिलेटरवर घेतलेलं होतं. पेशंट थोडासा सिरियस आणि क्रिटिकल कंडिशनला होता. काल 16 तारखेला सकाळी मॉर्निंगला संबंधित रुग्णाला उंदराने कुडतळले असल्याचे नर्सिंग स्टाफच्या लक्षात आलं आणि त्यानंतर आमच्या डॉक्टरांनी तिथे गेले आणि त्याच्यानंतर त्यांची योग्य ती ट्रीटमेंट केली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा विषय थोडा गांभीर्याने बघितला प्रशासनाकडून आणि संबंधित डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ यांना शोकज नोटीस दिलेली आहे. एक कमिटी मी स्थापन केलेली आहे आमच्या स्तरावरून
आणि त्या कमिटीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येणार आहे. आणि वरिष्ठ कार्यालयाशी मी जेव्हा ह्या गोष्टीचा विषय काढला तर त्यांना संबंधित डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला तात्काळ रिलीव्ह करावं आणि त्यांच्या योग्य त्या कारवाईचा प्रस्ताव ह्या कार्यालयाला सादर करावा असं त्यांनी सांगितलं. सर, ही घटना जी आहे ती अतिशय दयनीय घटना आहे. कारण असं चौथ्या माळ्यावरती जर हुंदीर येत असतील तर कुठे ना कुठेतरी इथल्या जी औषध फवारणी आहे त्यामध्ये कुठे ना कुठे कमी पडले असं मला वाटते. ऍक्च्युली आम्ही मागे कन्स्ट्रक्शन चालू होतं आपल्या इथलं. तर कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे एक्सकॅव्हेशन केलं होतं. क्रिटिकेअर ब्लॉक 6 माळ्याचं इथे आलेलं आहे. वरती एक IPHLचं काम चालू आहे, समोर कार्डियक कॅथलॅबचं काम चालू आहे आणि परिसर मध्ये गड्डे केलेले असल्यामुळे उंदरांचं थोडंसं प्रमाण वाढलेलं होतं. त्याच्यापूर्वी आपण पेस्ट कंट्रोल आणि उंदर मारण्याच्या औषधाचा एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता. संबंधितेला उभं राहून मी स्वतः 8 दिवसांनी ते करून घेत होतो. तेव्हा थोडा उंदराचा प्रादुर्भाव कमी झालेला होता. आणि आता जी घटना घडलेली ती फार दुर्दैवी घटना आहे. याला कोणाला जिम्मेदार धरा तुम्ही? कोणत्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात? कारवाई करायचा अधिकार तर सध्या माझ्या याच्यामध्ये अधिकारामध्ये येत नाही. परंतु जे नियमानुसार होते मी त्यांना नोटीस देऊन कमिटी स्थापन करून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाला प्रस्तावित केलं. खूपच निंदनीय आहे. आणि आज आम्ही सरप्राईज व्हिजिटच इकडे केली होती. पहिल्या आम्ही एक आरोग्य केंद्र आहे आपला भाईंदर वेस्टच्या पालिकाच्या बाजूलाच, तिकडे पण आम्ही आज व्हिजिट केली. सकाळी 11 वाजेपासून तिकडे होते आम्ही आणि त्यानंतर इकडे आले आम्ही. आणि इकडे आल्यानंतर आम्हाला माहीत पडलं की असा इश्यू झालेला आहे. खूपच निंदनीय आहे. आपला जे स्टाफ आहे त्याचे जे आपले इकडे सिस्टर आहे ते सिस्टरनी हे सर्व बघायला पाहिजे व्यवस्थित. ज्यावेळी आपला एक पेशंट येतात त्याच्यामध्ये आपण त्यांना व्हेंटिलेटर असो की ICU असो कुठेही आपण ॲडमिट केल्यानंतर त्याची काळजी जी आहे डॉक्टरची असतात, सिस्टरची असतात. आणि ज्या ठिकाणी ते लोक सर्व स्टाफ असताना हा असा घडलेला आहे तर खूपच निंदनीय आहे. आणि ते मला वाटले की खूपच एज खूपच झाले, 70 ते वर आहे, 89 हा ते इतका म्हणजे उंमरवाले असते आणि एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे आल्या होत्या आणि त्यांना ॲडमिट केला आणि नंतर हे प्रकार घडलेला आहे. हे चौकशी करायला पाहिजे आणि सर्व जे सिस्टर असो डॉक्टर असो ज्यांची पण चुकी असली त्यांना ते आपल्याला इकडे त्यांना सस्पेंड केलं पाहिजे, नाहीतर काहीतरी त्याच्या सजा ते व्हायलाच पाहिजे. कारण इतकी आपण पैसा खर्च करतो, आपण हा हॉस्पिटलमध्ये किती पैसा खर्च करून आपण हे पेशंट आपण आणतात, सर्व सिस्टम आणतात आणि सर्व डॉक्टर स्टाफ किती पैसा आपल्या वर्षामुळे ह्या हॉस्पिटलमध्ये खर्च होतात. तर त्याच्या लक्ष ते डॉक्टर सर्व स्टाफ हे सर्व नक्कीच त्याच्यामध्ये त्यांना योग्य कारवाई व्हायला पाहिजे. मॅडम, या रुग्णालयातली ही एकच गोष्ट नाहीये, यापूर्वी देखील वारंवार अशा घटना घडतायत. याच रुग्णालयामध्ये अशा घटना का घडतात? बघा, पहिल्या मला जे आहे ते मला जे असं दिसलं आज येऊन बघा सर्व स्टाफमध्ये मी आज फिरली, OPD सर्व डॉक्टर व्यवस्थित होत्या, सर्व मी पेशंटला पण या ठिकाणी विचारले की सर्व व्यवस्थित आहे. तर काही असं कधी कोणाचा लक्ष होत नाहीये, म्हणजे लक्ष नाहीमुळे हा घटना घडतात ना. तर मेन इश्यू हेच आहे की आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. जर पेशंट आला तुम्ही काय करतात, सिस्टर काय करतात, की सिस्टर ओपन केलेली आहे, आपले डॉक्टर आहे. बघा आपल्याकडे इकडे एक चांगला डॉक्टर आलेला आहे शासनकडून, ते आपले जाफर तडवीजी, ते खूपच चांगला इकडे काम करत आहे. परंतु त्यांच्या खाली जे स्टाफ आहे ते स्टाफनी ते म्हणून लक्ष द्यायला पाहिजे. डॉक्टर त्यांचं काम करतात, सिस्टरने त्यांचं काम करायला पाहिजे, जे कर्मचारी आहे त्यांच्या लक्ष एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे. हे माझं मत आहे. जर लक्ष मनाने केला तर ते हॉस्पिटल खूपच चांगला हॉस्पिटल आहे आणि यापूर्वी असा होता कामा नाही अशी हे डॉक्टरांनी पण इकडे काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे डॉक्टर तडवींचं इथे वर्चस्व राहिलेलं नाही असं तुम्हाला म्हणायचं, त्यांच्या हाताखाली जिथे वर्कर काम करत नाही किंवा त्यांचं ऐकत नाही, त्यामुळे आज मनसे शिवसेना इथे येऊन इथं आंदोलन करायला लोक या छोट्याशा गोष्टीसाठी. याकडे कसं पाहता, यावर तुम्ही कोणावर नेमकं कारवाई, तुम्ही स्टाफवर कारवाई करणार की तडवींवरती कारवाई करणार?
बघा ते डॉक्टर तर साहेब इकडे असताना ते सर्व काळजी घेतच आहे की सिस्टर काय काम करतात, ते कर्मचारी काय काम करतात, परंतु आपल्याला जे स्टाफ आहे आणि स्टाफचे नेमका ते पेशंटसाठी नेमका कोणता डॉक्टर नेमलेला आहे त्यांची जिम्मेदारी आहे ती. आपले डॉक्टर आहे ते पूर्ण हॉस्पिटलचं बघतात, परंतु ते स्पेसिफिक ते स्टाफसाठी म्हणजे ते पेशंटसाठी कोणता डॉक्टर नेमलेला आहे त्यांची काळजी व्हायला पाहिजे. त्यांच्या हे सर्व हे आहे की त्यांना पेशंटला कधी त्यांना ग्लुकोज द्यायचा आहे, कधी आपल्याला त्यांना इंजेक्शन द्यायचं आहे आणि काय त्यांची मेन परिस्थिती आहे, ते जे स्टाफ अपॉइंट केलेला आहे ते स्पेसिफिक ते पेशंटसाठी त्यांच्याकडे हे गुन्हा होण्याला पाहिजे असं मला वाटते. नवीन स्टाफ वगैरे काय रिक्रुटमेंट करणार नेमकी याच्यामध्ये कोणावर कारवाई झाली असते? बघा याच्यामध्ये इकडे आल्यानंतर असं दिसतंय की आपला हे जे स्टाफ आहे ते शासनामुळे आलेले आहे, तर शासनामुळे आपला अधिकार नाही आहे की आपण त्यांना सजा देऊ. आपल्याला त्यांची जे इकडे ऍक्सिडेंट झालेला आहे ते पूर्ण मी पत्र पाठवणार शासनला आणि शासनला देऊन मी डॉक्टरला पण सांगते तुम्ही पण इकडून पाठवा. जे पण त्याच्यामध्ये स्टाफ होता, सिस्टर होते, डॉक्टर होता, त्यांच्या पत्र ते त्यांनी काळजी नाही केल्यामुळे त्यांना योग्य कारवाई त्यांच्यामुळे व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही म्हणताय शासनाचं आहे म्हणून, हा तू आमदार इथले त्या शासनातलेच आहेत, बरोबर. तुम्ही नेमकं पत्र कोणाला पाठवणार? तुम्ही ही गोष्ट आमदारांपर्यंत पोहोचवणार, तुम्ही ही जी गोष्ट आहे ती मुख्यमंत्र्यांना कळवणार? बघा त्यांचं काम ते करणार. मी माझा इकडे व्हिजिट केलेली आहे आणि मला असं दिसलं जे मी माझा कारवाई करायला जे इकडे दिसलं ते कारवाई करायला मी तिकडे पाठवणार माझा पत्र. आमदार साहेबांच्या जे त्यांना पण दिसेल तर ते त्यांची योग्य कारवाई करणारच ना. ते पण योग्य कारवाई तेच करणार आहे, कारण योग्य ते झालेलं नाहीये व्यवस्थित. ते कारवाई व्हायलाच पाहिजे, आपले सर्व सहमत व्हायला पाहिजे या ठिकाणी. आणि हॉस्पिटलला बघा इतकी चांगली हॉस्पिटल आहे, त्यांना आपल्याला कुठे ना कुठे ते जे घटना आहे त्याला रोख द्यायला करायलाच पाहिजे कारवाई. एकाला कारवाई केली तर सर्व ते ठिकाणी येतील, तरी आपल्याला योग्य कारवाई इकडे करायलाच पाहिजे. आता रुग्णालय प्रशासन या गोष्टीकडे कसं बघताय आणि कारवाई कशी करताय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर या मला आपलं महानगर भाईंदर